राम राम मंडळी, जय महाराष्ट्र मराठी मुलगा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मुंबई म्हटल्यानंतर सहजच सर्वांच्या डोळ्यासमोर दृश्य उमटते, ते म्हणजे उंच उंच इमारती असतील, लांबसडक रस्ते असतील, अजून इतर काही. पण या मुंबईने आपल्या छत्रछायेमध्ये सामावून घेतलं. त्या देवीचं आपण दर्शन घ्यायला विसरून जातो. त्याच देवीचं दर्शन घ्यायला आपण आज चाललो आहे मुंबई देवीला. हा ब्लॉग आहे, तुम्हाला शेवटपर्यंत पाहाल हीच आशा आहे. मी डोंबिवलीमध्ये राहत असतो. इथे सागरली म्हणून माझा एरिया आहे, त्या एरियामध्ये मी राहतो डोंबिवलीला. आणि मी इथून रिक्षा पकडणार आहे. इथून स्टेशन पर्यंत जायला शेअर रिक्षा आहे, 15 रुपये घेतात. आणि तीच रिक्षावरून मी जाणार आहे. रिक्षामध्ये बसलो आणि काकांनी रिक्षा स्टार्ट केली. माझ्या घरच्यांनी सांगून ठेवले, कधीही कोणताही प्रवास करायचा असेल ना, तर पहिलं आपल्या गणरायाला वंदन करायचं आणि आपला हा प्रवास सुरू ठेवायचा. मला गाडीमध्ये जागा भेटली तर होती, पण मला मध्ये भेटली होती. ठीक आहे, शेअर रिक्षा होती, कम्फर्टेबल कुठे बसायला भेटत नाही, तरी मी ॲडजस्ट केलं आणि हा माझा प्रवास सुरू ठेवला. कधी डोंबिवलीमध्ये आलात ना, तर तुम्ही नक्की मला भेट द्यायला या, मी तुमची वाट बघतो आहे. आता मी रिक्षामध्ये उतरले, डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही आपल्याला लोकल पकडायचे, स्लोप लोकल पकडायचे. गुरु देखील भेटणार आहे त्याला पण तिकडून येऊन लोक एकत्र निघणार आहोत. 7:14 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल आहे. हा 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे डोंबिवलीचा. आणि बाजूला हा एक मुंबईची लोकल पाहिल्यानंतर 16 एप्रिल 1853 ला आशिया खंडातली पहिली लोकल सुरू झाली. ती पण बोरी बंदर ते ठाणे हा 21 किलोमीटरचा अंतर होता. या 21 किलोमीटरच्या अंतरावर आणि आज शिवाजी महाराज प्लॅटफॉर्मवरती बसलो होतो, तितक्यात डेक्कन एक्सप्रेस झाली. ही गाडी आहे ना, पुण्याला जाते. वाटलं, कारण आपली मराठी मुलं ही अशा पद्धतीने लाजत नाहीयेत, वेड्या खेळतायत. हा खेळ झालाय, पण हा नवीन पद्धतीने कसा मांडता येईल
त्या मांडण्याचा प्रयत्न हे लोक पोरं करतायत. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. मार्चिन डोली आणली डोली न चल जाऊ बाजारी. मी ऐकले सोलीला डोली ना मुंबईच्या किनारी. मार्चिन डोली आणली डोली न चल जाऊ बाजारी. मुंबईमध्ये आल्यानंतर सर्वांचा हा लोकलचा प्रवास असतो. सगळ्यांचा खूप प्रवास हा लोकलचा प्रवास आहे. आणि मुंबईची लाईफ टाईम खूप ओळखली जाणारी लोकल. त्या मुलांची गाणी ऐकत कधी मस्जिद स्टेशन आलं समजलंच नाही आणि आम्ही मस्जिद स्टेशनला पोहोचलो. रविवार होता म्हणून काय मार्केटला गर्दी नव्हती, नाहीतर इथे या रस्त्याने चालताना खूप कठीण असतो, कारण सगळेजण शॉपिंग करायत असतात, त्यामुळे चालता देखील येत नाही. यावेळेला काय गर्दीच नव्हती. पाठी पाहू शकता देवीचा हा एंट्रन्स आहे. आणि हा गेटवरून आपण आतमध्ये मोबाईलचं काय परमिशन नाही. आणि या मुंबई देवीतून दिवसातून 6 वेळा आरती होते. सकाळी 6:30 वाजता पहिली आरती होते. त्याच्यानंतर लास्ट शेवटची 6वी आरती ही 9:30 वाजता होते. हा देवीचं एक वैशिष्ट्य आहे. मुंबई देवीला कधी आला मुंबई देवीला कधी परत पाठवत नसते. जे आपण आशा घेऊन येत असतो की पूर्ण निश्चित करत असते. या मुंबई देवीला खूप अशी गर्दी असते. मुख्य दरवाजाने आम्ही आतमध्ये गेलो आणि देवीची देखील आरती सुरू होती. की आम्ही थांबलो. आम्ही हात जोडून सगळेजण उभे होतो. मुंबा देवीचं मंदिर हे 400 वर्ष जुनं मंदिर आहे आणि रेखीव काम देखील केलेलं आहे. जगदंबा अन्नपूर्णा देवीच्या बाजूला मुंबा देवी आहे. आणि त्यानंतर मग आपण 2-3 अशी गणपतीचं आहे आणि मंदिराचं मंदिर देखील इथे आहे. अजून सिद्धिविनायक मंदिर देखील इथे आहे. सर्व तिथे देवतांचं आपण दर्शन देखील घेतो आणि दर्शन घ्यायला मिळतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून या. सकाळी 6:30 वाजता मी घरात निघालो होतो. तुम्हाला 8:15ला भेटला ठाण्याला. आता आमचं दर्शन झालं बरोबर, पण उशीर झाला तर ठीक झालं, तर आम्हाला देवीच्या आरती देखील भेटली. थोडा उशीर होतो तो चांगल्यासाठी देखील होतो. म्हणून आयुष्यामध्ये संयम ठेवा. संयम ठेवल्याने सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात. तर मंडळींनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट्स आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.